वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावरून राजुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। सामान्य नागरिकांवर वाढीव वीज बिलांचा आर्थिक भार टाकला जात असल्याचा आरोप करत संविधान चौकात वीज बिलांच्या प्रतींची होळी करण्यात आली। तसंच स्मार्ट मीटरच्या प्रतिकृतीचं दहन करून निषेध नोंदविण्यात आला। तालुका अध्यक्ष आसिफ सय्यद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य आणि विधानसभा अध्यक्ष अरुण निमजे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार पडले। स्मार्ट मीटरच्या माध्यमातून नागरिकांना वाढीव बिले आकारली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। वीज दर कमी करावेत, वाढीव बिलांचा प्रश्न तातडीने सोडवावा आणि स्मार्ट मीटर बाबतचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। आंदोलनाला राष्ट्रवादीसह शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस तसंच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मोठ्या संख्येनं नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला। सोबत तालुका अध्यक्ष आसिफ भाऊ सय्यद आहे, काय सांगाल भाऊ? आधीच पेट्रोलची दरवाढ झाली असताना, गॅस सिलेंडरची दरवाढ झाली असताना, डिझेलची दरवाढ झाली असताना, महागाई वाढत असताना आता सर्वसामान्य लोकांना लूट करण्यासाठी वीज दरात वाढ केली जात आहे आणि सर्वसामान्य जनतेला लाईट बिल भरायचं का पोट भरायचं असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। तर हा लाईट बिलचा प्रश्न, वाढत्या वीज बिलाचा प्रश्न हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे, संपूर्ण महाराष्ट्राचा आहे। त्यामुळे त्या अनुषंगाने आज संविधान चौक राजुरा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या सरकारचा निषेध करण्यासाठी कथित स्मार्ट मीटर आणि वीज बिलांची होळी करून या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे। कारण हे निर्लज्ज सरकार आहे। आपल्या जिल्ह्यात वीज निर्मिती होते आणि ती संबंधित महाराष्ट्रापर्यंत, मुंबईपर्यंत पोहोचवली जाते। त्यामुळे आपल्या जिल्ह्यात वीज दर कमी असायला पाहिजे असा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे। आणि सोबतच आपले चंद्रपूरचे आमदार किशोर जरगेवार यांनी सत्तेत येण्याच्या आधी, आमदार बनण्याच्या आधी 200 युनिट फ्री करू असे आश्वासन देऊन आमदार बनले, परंतु त्यांनी दिलेलं आश्वासन विसरले। आता तर ते भाजपच्या गाडीत जाऊन बसलेले आहे। त्यामुळे कदाचित त्यांना विसर पडलेला असावा की आपण काय आश्वासन दिले होते। खरंच हे निर्लज्ज सरकार आहे आणि त्या सरकारचाच आम्ही या ठिकाणी निषेध केला। या महाराष्ट्रातील आणि देशातील जनता अनेक प्रश्नांनी त्रस्त आहे। महाराष्ट्राचा ज्वलंत प्रश्न जो आहे वीज दरवाढ, ज्याचं बिल एक 700-800 रुपये महिन्याला सर्वसाधारण जो कुटुंब आहे कमी वीज वापरणाऱ्यांचं, तर 700-800 रुपये बिल ज्याचं नेहमी येत होतं ते विजेचं बिल आज जवळपास 2,000-2,500 हजाराच्या वर चाललेलं आहे। वेगवेगळे अधिभार आणि हे सगळं लागून आणि त्यातही स्मार्ट मीटर योजना ही जे सरकार राबवत आहे, म्हणून उद्योगपतींना त्यांचे लाड पुरवत आहे, त्याच्या निषेधार्थ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ही वीज दरवाढ मागे घ्या आणि हे स्मार्ट मीटर लावणं बंद करा, यासाठी आज राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने वीज बिलांची होळी, वाढीव वीज बिलांची होळी या ठिकाणी करण्यात आली आणि त्याचा निषेध आज फडणवीस सरकारचा या ठिकाणी निषेध करण्यात आला। हा सगळा पैसा या अदानी अंबानीच्या माध्यमातून सत्ता परिवर्तनासाठी वापरला जात आहे, आमदार खासदार खरेदी करण्यासाठी वापरला जात आहे। त्याचाही निषेध या ठिकाणी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करतो आहे।